तर नमस्कार मित्रांनो. आज ना माझी तब्येत ना ठीक नाही. आवाज पण येत नाही ना, पण घरात थोडं फॅन वगैरे बंद केला, थोडं शांत होईल म्हणजे आवाज येईल. बाहेर जाते. माझी ना तब्येतच ठीक नाहीये. मी आज सॅटर्डे संडे असते ना, तर त्या दिवशी मी ना लॉंग व्हिडिओ अपलोड करते, एडिटिंग वगैरे करते, पण मला ना एडिटिंगला पण टाइम नाही भेटला, मला व्हिडिओ बनवायला पण टाइम नाही भेटला. मी म्हटलं आज असाच व्हिडिओ बनवते आणि करते शेअर. आणि झोपेतून उठले मी 12 वाजता. आता 1 वाजत आहे. मी 12 वाजता झोपेतून उठले कारण मला ना एवढं डोकं दुखत आहे. मला सर्दी, ताप अजून पण ताप आहेच. आवाजावरून मला वाटतच असेल. माईक पण नाही लावलेला मी. आणि भरपूर काम पडले घरातले. एवढे काम पडले बघा, बघू शकता. भांडे एवढे. आणि अजूनपर्यंत जेवण बनवलंच नाही मी. अजूनपर्यंत माझं जेवण अजून व्हायचंच आहे. आणि गुड्डू गेला बाहेर खेळायला. तो पण चाय आणि दूध आणि बिस्किट खाऊन गेला. आता म्हटलं त्याला बोलावते आणि त्याच्यासाठी पहिले काहीतरी उपमा पोहा काहीतरी बनवून देते. आणि मेन प्रॉब्लेम काय आहे ना, आमच्या इथे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथे बाजूला. तुम्हाला दाखवते मी बघा. हे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे एवढा त्रास होतो ना मला डोक्याला. मला मायग्रेनचा त्रास आहे. भरपूर मायग्रेनचा त्रास वाढला ना माझा, याच्यामुळे अजून वाढला. आणि म्हणून ना मी म्हटलं आज असाच व्हिडिओ टाकते, अपलोड करते. आणि भरपूर कामं पडले आहे घरातले. माझं काहीच काम नाही झालं आज. म्हणजे असं असते, एका गृहिणीची लाईफ, हाऊस वाईफची लाईफ अशी असते. घरात भरपूर काम आहे, तब्येत खराब आहे, तरी पण ते काम करायला लागेल मलाच. मुलाचं आहे, मुलाला जेवण मिळालं पाहिजे टाइमवर, मुलालाही करायला, तरी पण आपल्यालाच करावं लागते. असंच असते. म्हणजे माय बापाच्या घरी जेव्हा आपण राहतो ना तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा सासरी जेव्हा येतो ना तर आपल्याला सगळं कळते की माय बापाचं माहेर आणि सासर याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि माझा आहे म्हणा नवरा, माझा सपोर्ट आहे, पण काम सोडून माणूस घरी नाही बसू शकत ना आपल्यासाठी. कारण आमचं घराचं भाडं, घराचं लाईट बिल, लेकराच्या स्कूलचा खर्च सगळं एकाच व्यक्तीवर आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला पण आपण म्हणू नाही शकत तुम्ही घर. बघा किती आवाज येतो, खूप आवाज येतो. आणि मला म्हणजे कालपासूनच मला बरं वाटत नाही. आणि मी आपले व्हिडिओ जे अपलोड करत आहे ना, गृहिणीची लाईफ कशी असते, काय असते, काय काय गृहिणीला करावं लागते. सध्याच मी जॉबवर नाही आहे, घरीच आहे. आता मुलगा छोटा आहे त्याच्यामुळे मी घरीच आहे, जॉबवर नाही. गृहिणीची लाईफ काय आहे काय नाही ते सगळं म्हणजे मी असेच व्हिडिओ टाकते. म्हणजे युट्यूबला पण वाटते की आता काय ना, तुम्ही तुमचे कामं करत राहा, आम्ही तुम्हाला तसंच व्हायरल करू. असं मला असं वाटते की युट्यूबनं असंच ठरवलंय, तुम्ही तुमची कामं करा आणि आम्ही तुम्हाला असंच व्हायरल करू असं. म्हणून मी आपले असेच व्हिडिओ टाकते आता गृहिणीचे लाईफचे. आणि आज मला मी व्हिडिओ अपलोड वगैरे काहीच नाही केलेले ना, त्याच्यामुळे मला आता असं हे झालेलं की बाबा की आजचा शनिवार रविवार आहे, हप्त्यातून माझा एक व्हिडिओ असतो, लॉंग व्हिडिओ. आणि मी अजून एडिटिंग वगैरे काहीच नाही केली. म्हणून मी म्हटलं आता एक छोटासा ब्लॉग बनवते आणि म्हटलं देते अपलोड करून. त्याच्यात माझी तब्येत खराब आहे, मला काहीच नाही सुचत आहे. त्याच्यात आता आम्हाला रूम करायची आहे शिफ्ट, पण आता पाऊस चालू आहे ना, तर पावसाळ्यामध्ये कुठं शोधायची. आणि इथे रूम शोधणं म्हटलं म्हणजे इथे एजंट आहे, एजंटला एक 10,000 भाडं असलं ना तर त्याला 10,000 भाडं द्यावं लागते. ते सोडा, दुसऱ्या वर्षी पण तो येतो भाडं मागायला. अशी एजंटची परिस्थिती आहे इथे नवी मुंबईमध्ये. म्हणून मला आता लय त्रास होत आहे या रूम मध्ये. मला मायग्रेनचा त्रास खूप वाढला माझा, मला काही जमत असते. आता 1 वाजून राहिला आणि जेवण नाही, नाश्ता नाही, मला औषध घ्यायची आहे. माझ्या एकूण होतच नाही, उभं राहणं पण नाही होत आहे. मोबाईल पकडून आहे मी असा, हाच तर मुश्किल पकडून ठेवत आहे, ब्लॉग बनवायचा आहे म्हणून. चला मित्रांनो, भेटू मग नंतर. नेक्स्ट सॅटर्डे संडे मस्त व्हिडिओ अपलोड करून टाकेल मी. आणि मी लाईव्ह वगैरे बंद केलेली,
कारण लाईव्ह चालू ठेवली ना तर लॉंग व्हिडिओला व्ह्यूज नाही येत, सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. आणि ते युट्यूबने गिफ्टचं ऑप्शन दिलं ना, कशाला दिलं काय माहिती ते गिफ्टचं ऑप्शन. आमच्या पोटावर लाच पडत आहे गिफ्टच्या ऑप्शनमुळे. सारे मोठे मोठे क्रिएटर चालू झाले आता याच्यावर यायला, लाईव्हवर यायला, आणि आमच्या छोट्या क्रिएटरची वाट लागून गेली त्या गिफ्टच्या ऑप्शनमुळे. चला भेटू आपण नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघू, ब्लॉग टाकन या व्हिडिओ टाकन, कॉमेडी व्हिडिओ टाकल, बघू जे होईल शक्य ते टाकूया. चला बाय बाय.